पण निजामांचं मोठं काम होतं, निजामांनी याला दान दिलेले आहेत. निजामांनी काय काम केलं तर निजामांनी हा ज्या पेंटिंग्स आहेत यांना केमिकल ट्रीटमेंट करून प्रिझर्व करण्याचं काम केलं. भारतीय शिल्पकलेचं रिप्रेझेंटेशन कोण करतं? या पितळखोरा लेण्यांवरची शिल्प करतात. जे शिल्पकला इतर कुठेच बघायला मिळत नाही ती इथे बघायला मिळते. जी तुम्हाला इन्फॉर्मेशन, जी माहिती दिली जाईल ती सहजासहजी उपलब्ध नाहीये. खास करून तर या लेणीवर तर नाहीच नाहीये. पण ती कळकळ आहे माझी की ती इथे असायला पाहिजे, इथली वस्तू आहे, इथे आणा ती. पण लोकांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. मी सांगितलं की पितळखोरा महोत्सव झाला पाहिजे, लोकांच्या नजरेत आली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. ही लेणी शोधली जॉन विल्सन यांनी 1851 मध्ये. जॉन विल्सन नावाचा माणूस इथे आला. छत्रपती संभाजीनगर मध्ये सापडलेले पुरावशेष आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. मी सांगतो त्याचा जागेवर म्युझियम झाला पाहिजे, साईट म्युझियम झाला पाहिजे. इथे आणा ती, इथली वस्तू आहे ती इथे असली पाहिजे. इथे जो यक्ष सापडला तो आज कुठे आहे? तो मुंबई मधून तो गेला दिल्लीला. तो भारतीय शिल्पकलेला रिप्रेझेंट करत कुठे आहे? दिल्लीमध्ये उभा आहे. आणि तो आहे कुठला? तो कन्नड मधल्या या पितळखोऱ्या लेणीवरचा आहे. मग तो इथे आणून इथे ठेवा. मी हे सांगतोय, मी हे मांडलंय. खूप कमी लोकांनी मला प्रतिसाद दिला. हे रंग जसे आहेत ह्याच्या रंगांचे यांची स्टाईल वेगळी आहे रंगांची, तशीच याची पण वेगळी आहे. आणि हे आम्ही बघा आम्ही असे लिहितो, हे असं आम्ही लिहितो. हो, टच पण नाही. आता तुम्हाला तिथे तुम्हाला ऑरा दाखवला, तो कसा होता? हॉलो जो होता तो कसा होता? व्हेरी डेकोरेटिव्ह नव्हता, तो असा प्लेन होता. पण आता इथे जर तुम्ही बघितलं तर तो ऑरा डेकोरेटिव्ह आलाय. हात नका लावू चित्रांना. ओके, तर बघ दिसतंय ना तुम्हाला? ते जो हॉलो आहे तो वेगळा दिसतो आता. ठीक आहे, असं इथे पण छत्रावली पण आहे. ठीक आहे. आणि बुद्ध नेहमी कमळावर उभे दाखवले जातात. का? बुद्ध नेहमी कमळावर दाखवतात उभे. कमळ कशाचं प्रतीक आहे? बुद्धांनी सगळ्या तृष्णांना समवलेलं होतं. ठीक आहे, सगळ्या तृष्णा समवलेल्या आहेत. ऑरा म्हणजे ज्याचे आभा प्रसन्न झालेले अशा व्यक्तीला तो ऑरा. पहिल्यांदा हे मांडायला सुरुवात झाली. जे मांडले गेलं ते लेण्यांवरती मांडले गेले. ठीक आहे. तर इथे बुद्ध दिसतात, बुद्धांच्या बाजूला बोधिसत्व असतात. आता बोधिसत्व इथे शिल्पकलेतून दिसत नाही. तर हा सेकंड फेज आहे. फर्स्ट फेज आपण काय बघितलं? स्थविरवादाचा फेज बघितला. सेकंड आपण काय बघतो? तर महासांघिकांचा फेज बघतो. तर महासांघिकांचा फेज जो आहे तो इथे बघायला मिळतो. तर हे तुम्ही जेव्हा बघाल तर इथे बुद्ध दिसतात, बोधिसत्व दिसतात. बोधिसत्व रिप्रेझेंटेशन आपल्याला नंतरच्या काळात दिसायला चालू होतं. फर्स्ट सेंचुरी पर्यंत आपल्याला बुद्धांचं रिप्रेझेंटेशन शिल्पकलेतून दिसत नाही, पेंटिंग मध्ये तर नाहीच नाही. नंतर आपल्याला काय दिसतं? तर तुम्ही इथे जर बघितलं नीट घेतो तर वर काय आहे? यक्ष दिसतात. यक्षांच्या हातामध्ये फुलं असतात, नाही तर परडी असते. ओके, ते दिसायला चालू होतं. ते चित्रण कसं केलं जातं? आउटलाईन केली जाते, नंतर त्याच्यात रंग भरला जातो, हे तर काय. पण आता बोधिसत्व आपल्याला दिसत नाही. पण पहिल्यांदा चित्रण इथे दिसतात की बुद्ध आपल्याला एका आता हे बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रे, इथे तर दिसत नाही पण इथे दिसतंय की धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये, इथे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे. आता त्यांचा रंग बॉडी कलर आपल्याला दिसतोय. ओके, बाजूला तुम्हाला बोधिसत्व दिसतात. दोन बोधिसत्व आहेत. बोधिसत्व कोण आहेत? बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी. बोधिसत्व पद्मपाणी कसं ओळखलं जातं? त्याच्या हातामध्ये कमळ असतात.
पाणी मध्ये त्याला कमळाला पद्म म्हणतात. ठीक आहे, तर पद्मपाणी आणि वज्रपाणी आहे. तर तुम्ही जर नीट किरकून बघितलं तर चित्र तेवढं जबरदस्त आहे की त्याचे कुरळे केस होते हे रिप्रेझेंट केलेले. कुरळे केस बघा किती छान. बुद्धांनी लोडला टेकलेले. लोड त्यावेळेला लोड असं म्हणतं ना, लोड दिसते आपल्याला लोडाचं आणि ते पद्मासनच आहे. पद्मासन मांडी घातलेली. इथे पण पेंटिंग्स होत्या पण नंतरच्या काळामध्ये. आता या स्तंभाचं थोडंसं राहिलं. हे स्तंभ जे दिसतात तुम्हाला, हे जे स्तंभ दिसतात हे चौकोनी स्तंभ दिसतात. हे चौकोनी स्तंभ ज्या वेळेला इथे निजामांचा काळ चालू होता, निजामांनी प्रिझर्वेशन पेंटिंगचं तर केलंच, पण इथे त्यांनी त्याला ऍडिशनल काम केलं. पण ते ऍडिशनल काम करण्यासाठी त्यावेळेला तंत्र विकसित झालेलं नव्हतं प्रिझर्वेशनचं. तर उपलब्ध असलेला दगड जो या स्तंभात, हे जे स्तंभ खाली पडलेले होते त्यांनाच कापून त्यांनी या दगडातून स्तंभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर हे ऍक्च्युअल पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे चुकीचं आहे. पण तोपर्यंत पुरातत्व खातं अस्तित्वात आलेलं नव्हतं आणि त्यांना ही लेणी, याच्यातून अर्थ एकच निघतं की त्यांना प्रिझर्व करायचं होतं, वाचवायचं होतं निजामांना, म्हणून त्यांनी हे केलेलं होतं. त्याचं कारण असं आहे की वरचा जो स्तंभ आहे ना तो पूर्ण आहे, म्हणजे तो प्राचीन आहे आणि खाली त्याला जॉईन करताना तिथे तो थोडासा टक्कमलेला आहे. तर बुद्ध आता इथे तुम्हाला बुद्ध दिसतात बघा. इथे पद्मासनात बुद्ध आहेत, अर्ध विलोम आहे, त्यांचा चिवराचा रंग दिसतोय. इथे जे रंगांचे चित्रण जे दिसतं, हे रंगांचं चित्रण जे दिसतं ना, हे 3 प्रकारचे चित्रण आहे. 3 टप्प्यात झालेले. एका टप्प्यातच संपूर्ण लेणीचं चित्रण झालेलं नाही, 3 काळ गेलेले. तर 3 काळांमधले 3 रंगकामांचे वेगवेगळे विश्लेषण दिसते. आता तो सगळा काही तुम्हाला सांगता येणार नाही. तर गडद रंग आहे. आता तुम्ही इथं तर बुद्धांचं शारीरिक रंग जर बघितला तो वेगळा आहे आणि इथे जर बघितलं तर वेगळा आहे. त्यांचा चिवराचा रंग सुद्धा करडा आहे ना, खूप रेडिश करडा आहे. ठीक आहे, आणि इथे तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागचा जो आभा आहे त्यांनी दाखवण्याचा किंवा ज्याला ऑरा म्हणतो आपण, तर इथं ओव्हल शेपमध्ये असा खाली लंबा आहे आणि वर गोल झालेला आहे. पण इथे जर बघितलं तर तो गोल आहे बरोबर. ओके, तर हे त्यांच्यामधले डिफरन्सेस आहेत की हे 2 काळ गेलेले आहेत. तर तो 3 टप्प्यांमध्ये चित्रण झालेलं आहे. ओके, पुढे जाऊया त्या कोपऱ्यामध्ये. इथे बुद्धांचं चित्रण जे आहे आणि त्याचं रंगकाम आहे, शरीराचा रंग तो वेगळा आहे. इकडे स्तंभावरचं वेगळं आहे. तर तुम्ही आता इकडे पुढे आलात तर इकडे वेगळं आहे. आता हे चित्रण जे आहे ना, हे तुम्ही काय दिसते तुम्हाला आता इथे वर स्नेक, थोडं मागे गेलं तर तुम्हाला नीट दिसेल. तर मुचलिंद नागाचं रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा इथे. ओके सर, एक मिनिट, तुम्ही नीट बघितलं तर इथे नाग दिसतोय, इथे नाग दिसतोय. ठीक आहे, पण हे दोघे नाग पण दिसतात आणि इथे बाजूला ना इथे पण दिसते बघा. त्यांच्या शारीरिक रंगांचे अवशेष पण दिसते. ठीक आहे, तसंच रंगकाम तर इथे पण दिसते. ओके ओके, इथे आहे ना स्तूप होता. हा इथे स्तूप होता, त्याची तुम्हाला हर्मिका दिसते बघा. ओके, आणि हे इथे बघा, इथे पण दिसते. जो दान करता होता ना, दान करता, त्याचं दान बघा दिसतंय. हे दिसते का इथं शिलालेख दिसतोय. त्यांनी ज्याने कोणी दान करता होता ना, त्यांनी जेट इंक, ब्लॅक इंक म्हणून, जेट मध्ये जे काळा, तो कशाचा आहे तर तुम्ही आपण जी ज्योत पेटवतो किंवा वात पेटवतो त्याची जी कोजळी जमा होते, कोजळी, ती कोजळी कलेक्ट करून तिला कलेक्ट करून त्याच्यामध्ये तेल टाकून त्याचा इंक बनवायचे. आणि ती इथं त्यांनी त्याचं दान आहे ना, तो दानाचा लेख आहे. अर्ध विलोम. आता इथे आशीर्वाद मुद्रा आहे, मला वाटतं आशीर्वाद मुद्रा आहे. पण तिथे मी तुम्हाला ऑरा जो दाखवला तो त्यांच्या चेहऱ्याच्या मागच होता फक्त, आहे ना, फक्त चेहऱ्याच्या मागे होता. पण आता हा पुढचा काळ आलाय की त्यांच्या पूर्ण शरीरावरती त्यांना ऑरा दाखवलेला आहे ना. ओके, आता ह्याच्यामध्ये मतमतांतर आहेत, पण याच्यावर ज्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं तर ते त्यांचं मत आहे की हे नंतरच्या काळामध्ये बोधिसत्व आहे ते, पण बोधिसत्व नंतरच्या काळात फिमेल डिएटी बनते असं एका अभ्यासकाचं मत आहे ज्यांनी याच्यावर काम केलं. ठीक आहे, त्यांचे हेअरस्टाईल बघा, एका महिलेनी याच्यावर काम केलेलं आहे. ही लेणी अगदी तुम्ही आता आपण एवढा मोठा प्रवास करून आलो तेव्हा बघितलं असेल की ही किती आतमध्ये आहे. त्यामुळे इकडे या लेणीकडे सहजासहजी कोणी येत नाही, दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे तो जो आज तुम्ही घेऊन जाल, म्हणजे जसे कचुरू सर म्हटले की तुम्हाला जे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली जाईल तर ती तुम्ही कुठेही मिळणार नाही, ती
की जेवढे जेवढे तुम्हाला तुमच्या कानातून मनात साठवण्याचा प्रयत्न होईल तेवढं करा. ज्यांना लिखाण करता येईल त्यांनी लिखाण करा आणि ज्यांनी रेकॉर्डिंग करायचे त्यांनी रेकॉर्डिंग करा. प्रथम तर अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांना त्रिवार वंदन. तसेच या अत्यंत पावन पर्वात म्हणजे वर्षावासाचा काळ चालू आहे. या वर्षावासाच्या काळामध्ये ज्या लोकांनी आज म्हणजे जे उपासक आणि उपासकींनी जे आपल्या वेळेचं दान या अभ्यास दौऱ्यासाठी दिले त्या सर्वांचं मी सूरजरतन जगताप या 2000 वर्षापूर्वीच्या वास्तूमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर ही जी वास्तू आहे ही आजची नाहीये, तर हिला जवळपास 2000 वर्षांचा आधीचा काळ गेलेला आहे. म्हणजे जवळपास ही लेणी आजपासून 2,2500 वर्षापूर्वी निर्माण केलेली आहे. 2,2500 वर्षापूर्वीचं केलेलं काम आजही टिकून आहे. या लेणीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इतर लेण्यांमध्ये बघायला मिळत नाही. आता तुम्ही जेवढ्या पण लेण्या बघितलेल्या असतील म्हणजे बघितलेल्या असतील, तुम्ही या लेणीमध्ये आलेला आहात. ही अतिशय जबरदस्त, अतिशय पावन आणि अतिशय महत्वपूर्ण कालखंडातली लेणी आहे. मला कोणीतरी प्रश्न विचारला, ते सर कुठे आहेत? मला प्रश्न विचारला की ही सम्राट अशोकांचं का नाही? तर सम्राट अशोकांचं नसताना सातवाहनांचं का? प्रश्न विचारला सरांनी. ते कुठे गेले सर? सातवाहनांचं मी त्या बोर्डवर लिहिलेलं होतं की पितळखोरा लेणी आहे ना, सातवाहन काळातील अत्यंत महत्वपूर्ण लेणी आहे, प्राचीन काळातली लेणी. त्याचं कारणच असं आहे की ही लेणी निर्माण करण्याचं सारच आहे, सगळं श्रेय जातं सातवाहनांना. सातवाहन आणि नंतरच्या काळात वाकाटकांना. तर वाकाटकांना जे ज्याला वत्सगुलम म्हणतात त्यांची जी एक शाखा होती त्या शाखेच्या राजांनी याला मोठ्या प्रमाणात दान बिन दिलेलं आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा जर बघायला गेलो तर आपल्याला सगळ्यात आधी कोणाचा उल्लेख मिळतो तर सातवाहनांचं. वारंवार सातवाहन येतात. त्याचं कारणच असं आहे की सम्राट अशोकांच्या नंतर सगळ्यात मोठ्या भूभागावर सगळ्यात मोठा काळ ज्यांनी राज्य केलं ते म्हणजे सातवाहन. या सातवाहनांचा कार्यकाळ कुठून चालू होतो तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून साधारण म्हणजे 230-220 असा कार्यकाळ पकडला जातो. तर इसवी सन पूर्व आणि इसवी सनाचं 220 तर साधारण 450 वर्षांचा काळ त्यांचा आहे. पण त्यांच्या घराण्यामध्ये राजे किती होऊन गेले? जवळपास 30 राजे होऊन गेले. बोलण्यातलं नाही, त्यांची नाणी भेटलेली, त्यांचं कार्य भेटलेलं आहे. तर हे राजे सगळेच्या सगळे राजे काय करतायत? बौद्ध लेण्या दान देत आहेत. पण तरी पण ते ब्राह्मण होते. लेखकांनी मांडून ठेवलंय, ज्यांच्याकडे लेखणी होती त्यांनी काय सांगितलं की हे ब्राह्मण आहेत तर मग लेण्या कशा करतात? त्यांनी दुसरं काहीतरी मांडायला पाहिजे ना. मग ते का नाही मांडत आहे किंवा का नाही सांगत आहे किंवा का नाही देत आहेत? मग आपल्याला जर मागच्या काळात आपण जेव्हा डोकावतो, जेव्हा तो पर्व चालू होतो किंवा तो काळ आपण जेव्हा बघतो तर तेव्हा कळतं की हे सातवाहन राजे भरभरून मोठे दान देत आहेत आणि यांच्या कार्यकाळामध्ये यांचं जेवढं काम आहे तेवढ्याच त्यांनी लेण्या दिलेले. जवळपास जुन्नर कुठे आहे? जुन्नर त्यांना म्हणतात. तर ते कुठे आहे? नाणेघाटातून वर गेल्यावर, तिकडे आपण वर गेलो, नाणेघाट सगळ्यांना माहितीये. नाणेघाट जेव्हा गेलो की पुढे जुन्नर आहे. त्या जुन्नर मध्ये म्हणजे असं नाहीये की समूहांनी लेण्या आहेत, समूहांमध्ये लेण्या आहेत, तर त्या सगळ्याच्या सगळ्या सातवाहन काळातल्या लेण्या आहेत. पण तिथं आपल्याला बुद्धांचं रिप्रेझेंटेशन दिसतं का? सम्यक संबुद्धांचं. आता कथरू सर इथे उभे होते. दादा कुठे? दादांनी सांगितलं बाजूला. मी पण एका कोपऱ्यात उभं राहून बोलतो ना. त्याचं कारण काय? माझ्या अभ्यास दौऱ्यात आलेले त्यांनी नका सांगू, पण जे न आधी पहिल्यांदा आलेत किंवा आधी आलेत ते सांगू शकतील का त्याचं कारण काय? की मला सांगत होते बाजूला किंवा त्यांना चैत्यगृह आहे, स्तूप आहे. तर आपण इथे स्तूप बघतो. हा समोर तुम्हाला जो स्तूप दिसतोय हा भग्न अवस्थेला पोहोचलेला स्तूप आहे. पण याचं विश्लेषण करेनच. पण आपण जेव्हा चैत्यगृहात येतो तर आपण थेटच आलो. आता चैत्यगृहामध्ये आपण प्रदक्षिणा घातल्या का? चंक्रमण केलं का आपण? तर चंक्रमण अजिबात केलं नाही. तर बुद्धांना पण वंदन करताना थेट कोणी जात नव्हतं बुद्धांना भेटायला. तर ते चंक्रमण करायचे. आता ही लेणी 2,000-2,2500 वर्षापूर्वीची. किती? 2,2500 वर्षापूर्वीचे. हिचा काळ 250 इसवी सन पूर्व 250 ते 230 असा काळ पकडला जातो. त्याचे पुरावे कसे गणले गेले, त्यांना कसं काही त्याचे पुरावे आपण
म्हणजे देऊ शकतो किती या काळातले, त्याचं कारण ते मी सांगतो. पण 2,25,000 वर्षापूर्वी प्रदक्षिणी घालण्याची पद्धत कोणामध्ये होती? बौद्धांमध्ये, श्रमणांमध्ये. बौद्ध कोण कोण आहेत? हा तुमच्यासाठीचा प्रश्न नव्हता. अबौद्ध कोण आहेत? बिंदास हात वर करा. बरोबर. आता धम्म म्हणजे काय? नैतिकता, सदाचार जो अनुसरतो तो बौद्ध. आता बौद्ध कोण कोण आहेत ते सांगा, आणि अबौद्ध कोण आहेत ते सांगा. आलं लक्षात? हा फरक आहे. नैतिकता, सदाचार जो अनुसरतो तो बौद्ध आहे. मी हा एवढाच करता प्रश्न विचारतो, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल पहिल्यांदा विचारलं, अरे हा काय आम्हाला वेगळं कॅटेगराईज करतो का? पण तुम्हाला एक संघ करण्यासाठीचा हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की प्राचीन काळामध्ये सगळे बौद्ध होते, है ना. आता खाली पाटणा गाव आहे, खाली गाव आहे ना. भिक्खू संघ कुठे राहत होता? इथे राहत होता. आता इथे तुम्हाला सगळे जंगल दिसतंय, बरोबर. या जंगलामध्ये त्यांना भिक्षाटन करायला कुठे जातील? चारिका करायला कुठे जातील? गावात जातील. गावात दान दिलं जात होतं त्यांना. दान नसतं दिलं तर एवढी मोठी लेणी उभी राहिली असती का? मग त्यांना दान मिळतं म्हणजे त्यांची महती कळते, त्यांचं महत्व कळतं, भिक्खू संघाचं महत्व कळतं. कोणाला? त्या कालच्या लोकांना. म्हणजे याचा अर्थ ते बौद्ध होते की नव्हते? तर ऑब्विसली बौद्ध होते. मग आज ते बौद्ध आहेत का? तर आज नाही आहेत. ती सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? जे बुद्ध धम्माला मानतात, जे बाबासाहेबांना मानतात, जे बुद्ध. तर त्या ज्या फासाळ्या होत्या, ब्रॅकेट्स होते, ते अडकवण्यासाठीचे जे होल्स आहेत ते आजही अस्तित्वात आहेत. मग ते आज का नाही दिसत आपल्याला? आज का नाही दिसत? त्याचं कारण पण इथेच आहे. त्याचं कारणही इथेच आहे. ते आता तुम्हाला दिसत नाही, पण मी सांगितल्यानंतर ते तुम्हाला दिसेल. तर तुम्ही वर बघितलं तर वर काय? गजपुष्ट आकाराचं छत आहे. गजपुष्ट आकार म्हणजे गज म्हणजे हत्तीच्या आकाराचं, म्हणजे आपलं उलट यू. गजपुष्ट आकाराचं छत आहे. चैत्यगृहाची रचना कशी असते? एक मोठा असा असतं, परिसर असतो, त्याला प्रदक्षिणा पथ असतं, मध्ये काय असतं? चैत्य असतं, पुढे जाऊन गोलाकार असतं, त्या ऍप्सिडल म्हणतात त्याला. तर तो दिसतो आपल्याला. ओके. वरती पण तसंच दिसतं, आणि त्याला ब्रॅकेट्स असतात. ब्रॅकेट्स आणि हे सगळं असंच का करायची गरज होती त्यांना? तर आपल्याला त्याचे पुरावे कुठे सापडतात? तर असं चैत्यगृह, विटा मातीचे बांधलेले चैत्यगृह उघड्या मैदानावर होते. त्याच रिप्रेझेंटेशन त्यांनी रिप्लिका केली. तीच पुनरुक्ती कुठे केली? दगडांमध्ये. आता मग चैत्यगृह जे दगडवीट मातीचे होते, असे ऍप्सिडल होते, आणि असे तुम्हाला गजपुष्ट आकाराचे छत होते. आज असे चैत्यगृह बघायला मिळतात का? बघायला मिळतात का आपल्याला? तर सगळ्यांचं उत्तर आहे नाही. पण असं एकमेव चैत्यगृह आजही अस्तित्वात आहे. कुठे आहे? तेरला आहे, जो आज त्रिविक्रम मंदिर या नावाने ओळखला जातो. तो सातवाहन काळातला एकमेव चैत्यगृह आहे. तुम्ही तो जाऊन बघा. तो ऍप्सिडल आहे, असा गजपुष्ट आकाराचा आहे, त्याला स्तंभ आहेत, सगळं काय आहे. तो एक्झॅक्टली तसाच्या तसंच आहे. आणि तो चैत्यगृह जो उघड्या मैदानात होता त्याचंच रिप्रेझेंटेशन त्यांनी दगडात केलं. अशाच पद्धतीने कोरलं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी बरेचसे अल्ट्रेशन केले, त्या गोष्टी समजतात आपल्याला. तर हा स्तूप जो होता हा दगडवीट मातीचा बनवलेला होता. याच्यावरती चांगल्या पद्धतीने याला झिलाई देण्याचा प्रयत्न केलेला होता. तुम्ही बघितलं तर गुळगुळीतपणा आहे ना, गुळगुळीतपणा आहे. दगड कोरून झाल्यानंतर त्याला गुळगुळीत करण्याचं पण तंत्र त्यांनी विकसित केलेलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये 5 ठिकाणी अरहंत झालेल्या बदंतांचे शारीरिक धातू होते. अरहंत कोणाला म्हणतात? जो दुःखमुक्त होऊन जातो त्याला. त्याच्या आधी काय होतं? अरहंत पद कसं प्राप्त केलं जातं? तर त्याच्या आधी अवस्था आहेत, या सगळ्या मानसिक आहेत, असे तुम्हाला काही दिसणार नाही. तर त्याच्या आधी काय व्हावं लागतं? स्तोतापन्न, सकुदगामी, अनागामी, आणि मग त्याच्यानंतर अरहंत. तर अरहंत झालेल्या बदंतांचे शारीरिक धातू जतन करून त्यांना पूजन करण्याची पद्धत श्रमणांनी पूर्वपार चालत आलेली आहे. अशा अरहंत झालेल्या बदंतांचे शारीरिक धातू या स्तूपाच्या मागच्या बाजूला खोबड्या निर्माण करून त्याच्यात इन्श्राईन केलेले होते. आता याच्या आधी कोणाकोणाला माहिती होती ही गोष्ट? या एकमेव अशी ही लेणी आहे की याच्यामध्ये ते शारीरिक धातू जतन करून ठेवलेले होते. हे ना जॉन विल्सनला कळाले, ना जेम्स बर्जस, जेम्स फर्ग्युसन, ना तुमच्या मगो दीक्षित सरांना. मगो दीक्षित सर 1941 मध्ये इथे आलेले होते, त्यांना सुद्धा सापडले नाही. पण नंतरच्या काळात आलेल्या एम एन देशपांडे सरांनी
या समोरच्या भागाचं आणि याचं जेव्हा साफसफाईचं काम हाती घेतलं भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून, तेव्हा भारतीय पुरातत्व खातं आलेलं होतं. कारण 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर मग भारतीय पुरातत्व खातं अस्तित्वात आलं आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्यांनी या लेणीला साफसफाई करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ते शारीरिक धातू जतन केलेले स्तूपांच्या आकाराचे, क्रिस्टलच्या आकाराचे, क्रिस्टल म्हणजे काय, स्फटिक, त्या स्फटिकाच्या आकाराचे त्यांना पाच ते पण दाखवलं, त्यांना काय सापडले, 5 असे कास्केट्स होते. कास्केट्स म्हणजे भांडी होत्या की ज्याचा आकार स्तूपाचा होता. तो ते एकमेव उदाहरण आहे अख्ख्या म्हणजे तुमच्या लेण्यांच्या शृंखलेमध्ये हे असं एकमेव उदाहरण आहे की जिथे तुम्हाला ते हे बघायला मिळतं की स्तूप आहे, स्तूपाच्या आकाराचं क्रिस्टल कास्केट सापडले. असे क्रिस्टल कास्केट सापडलेले आहेत बरेचसे. तुम्हाला जर माझ्या आधीच्या लेक्चर्स मधून किंवा आधीच्या अभ्यास दौऱ्यांमधून तो क्रिस्टल कास्केट आणखीन कुठे सापडला याचं जर उदाहरण बघायचं असेल तर तो सोपारा स्तूप आहे, जिथे बुद्धांचं सम्यक संबुद्धांचे काय आलेलं, सम्यक संबुद्धांचं काय आलेलं, सोपाऱ्याला भिक्षापात्र आलेलं. आम्ही मुंबईकर खूप अभिमानाने सांगतो ही गोष्ट की आमच्याकडे मुंबईमध्ये सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र आलेलं होतं, पण ते आम्हाला बऱ्याच वर्ष माहिती नव्हतं. बऱ्याच लोकांनी ते लपवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही बाबासाहेबांची लेकरं शोधून काढलं आणि मी सांगितलं की तो आता दाखवा आम्हाला. आम्ही आता प्रयत्न करतो की आम्हाला जे आमची वारसा स्थळ आहेत ते आता आम्ही सांगू, तुम्ही नाही, तुम्ही सांगायची गरज नाही, आता आम्ही सांगतो. हे ते क्रिस्टल कास्केट्स आहेत. अबे सेम आहे. तर तो रिपोर्ट आहे एम एन देशपांडे सरांचा, जो मी डाउनलोड केलाय. हे स्तूपाच्या आकाराचे तुम्हाला क्रिस्टल कास्केट दिसतात. आजपासून 2,500 वर्षापूर्वी पारदर्शक दगडाला घासून गुळगुळीत करून त्याला छिद्र करून आतमध्ये त्याचं छत्री लागेल, त्याच्यामध्ये शारीरिक धातू जतन करता येतील एवढे तंत्र त्यांना माहिती होतं. किती ऍडव्हान्स्ड होते ते लोक. तुमच्याकडे कोणतंही साहित्य साधन नव्हतं. तुम्ही विचार करा ना, क्रिस्टल कास्केट त्यांनी कसं काय तयार केलंय. दगड होता, पारदर्शक दगड. मी लास्ट टाइम जेव्हा आलेलो होतो म्हणजे तुमचं लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर, तर माझे मित्र आहेत विजय विक्रणकर सर, ज्येष्ठ नाणी संग्रहक आहेत, त्यांनी तो दगड आणलेला की तो दगड कसा दिसतो. आमचा प्रयत्न होता तो क्रिस्टल कास्केटचा सेम बनवावा म्हणून, पण ते शक्य नाही होतात. आज खूप प्रयत्न केले होते आपण झालं नाही. तर हा क्रिस्टल कास्केट असे 5 सापडलेले होते. किती दिसतंय, 1 2 3 4 आणि 5 असे 5 शारीरिक धातू इथे ठेवलेले होते पाठीमागच्या भागात. आपण जाऊ ते दाखवतो. एक रिंग सापडलेली होती जी बाहेर उघड्या मैदानात पडली होती आणि एक सिलेंडर सारखा भाग होता त्याच्यात, पण ते पण बाहेर सापडलेलं होतं. हे सगळे पुरावशेष एम एन देशपांडे सरांना सापडले. मग आज हे कुठे आहे, हे एकमेव उदाहरण आहे. हे दुसऱ्याकडे कुठे बघायला नाही मिळत. हे आज कुठे आहेत. छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांनी सांगावं कुठे आहेत. का प्रयत्न करत नाहीत की हे इथे आले पाहिजेत. मी भांडतोय मुंबईमध्ये बसून, मुंबईमध्ये भांडतोय की पाहिजे. हे विवेक वाघमारे आहेत, माझ्याबरोबर माझ्या लेणी चळवळीमध्ये प्रयत्न करतात, सोबत असतात माझ्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये सापडलेले पुरावशेष आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. मी सांगतो त्याचा जागेवर म्युझियम झाला पाहिजे, साईट म्युझियम झाला पाहिजे. इथे आणा, ती इथली वस्तू आहे ती इथे असली पाहिजे. इथे जो यक्ष सापडला तो आज कुठे आहे. तो मुंबई मधून तो गेला दिल्लीला. तो भारतीय शिल्पकलेला रिप्रेझेंट करत कुठे आहे, दिल्लीमध्ये उभा आहे. आणि तो आहे कुठला, तो कन्नड मधल्या या पितळखोऱ्या लेणीवरचा आहे. मग तो इथे आणून इथे ठेवा. मी हे सांगतोय, मी हे मांडलंय. खूप कमी लोकांनी मला प्रतिसाद दिला. माझे थोरात सर माझे मित्रही तिथे, त्यांना माहितीये मी ते लिहिताना थोडासा कधी कधी थोडा शार्प होऊन जातो, पण ती कळकळ आहे माझी की ते इथे असायला पाहिजे, इथली वस्तू आहे, इथे आणा ती. पण लोकांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. मी सांगितलं की पितळखोरा महोत्सव झाला पाहिजे, लोकांच्या नजरेत आली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. जे शिल्पकला इथे कुठेच बघायला मिळत नाही ती इथे बघायला मिळते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उडणारे यक्ष, उडणारे गंधर्व इथे होते, ढाल धरून ते उडतायत, ते इथल्या लेण्यांमध्ये होते, बाहेरच्या साईडला होते. तेही कुठे बघायला मिळत नाही.
म्हणजे आमच्याकडे, माझ्याकडे म्हणजे मुंबईला विद्यापीठ होतं प्राचीन काळातलं, पण तिथे सुद्धा हे बघायला मिळत नाही. त्यांना मारतात, सम्राट अशोकांना मारतात, यांची जबाबदारी आहे. मग बौद्धांनी हे समाजामधलं मैत्रीभाव टिकवलंय का? समाजातलं मैत्रीभाव टिकवलंय का? तर अजिबात नाही टिकवलं. हा आपला फेल्युअर आहे. बौद्ध म्हणून आपला फेल्युअर आहे की आपण आपल्या भावाला हे सांगू शकलो नाही की बुद्ध तुमचा आहे, धम्म तुमचा आहे. हे आपले नाकारतेपण आहे. आता याच्यानंतर तुम्ही काय करणार आहेत? तर तो शेजारचा जो माणूस आहे त्याला आपण घेतलं पाहिजे. मी कचरू सरांना का सांगितलं? कचरू सर उत्सुक आहेत हे सगळं करायला. मी त्यांना सांगितलं की चला सर करा. काय? आता त्यांना हे माहिती नव्हतं की इथे उभं राहून बोलायचं नाही, तर बाजूला उभं राहून. हे त्यांनाच नाही, आपल्या लोकांना सुद्धा माहिती नाही की आपण बाजूला उभं राहायला पाहिजे, आहे ना. आता जे म्हणजे आर्कॉलॉजी मध्ये आहेत किंवा पाली शिकतात त्यांना हे माहितीये की आपण याला स्थान, हे खूप पवित्र स्थळ आहे, पवित्र स्थान आहे, म्हणून आपण बाजूला राहिलं पाहिजे, प्रदक्षिणा घातला पाहिजे. आता ही प्रदक्षिणा आपण घालत नाही, विसरून गेलो. पण प्राचीन काळामध्ये प्रदक्षिणा घातली जात होती. आज कोण प्रदक्षिणा घालतात? इतर संप्रदाय स्वीकारलं ना, करतात ना, मग ते अनुसरण कोणाचं करतात ना. हे तुम्हाला म्हणजे ते या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. आणि या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतील तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, तेव्हा तुम्ही तुमची मैत्रीभाव टिकवाल, राईट. त्याशिवाय तुम्ही टिकवू नाही शकणार. आता हा जो चैत्यगृह आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्तूप बघताय, हा खूप भग्न झालेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की ही जी लेणी निर्माणच झाली, वर सांगितलं मी जसं, हा जो दगड आहे हा मृदू स्वभावाचा आहे. याचा स्वभाव जो आहे ना मृदू आहे, लालसरपणा आहे याच्यामध्ये. अजिंठ्याला तुम्ही जसा काळसटपणा बघता त्याच्यामधली जी स्ट्रेंथनिंग आहे, ताकद जी आहे ती याच्यात नाहीये. तर हा मृदू आहे. आणि हे त्यांना निर्माण करताना, हे जे स्थापत्य विशारद होते ह्यांना त्या निर्माण करतानाच त्यांना माहिती होतं की ही लेणी या स्वभावाची आहे, हिचा दगड असा स्वभावाचा आहे. आणि हे माहिती असताना सुद्धा इथून इथपर्यंत लेणी त्यांनी कोरली. कुठून? तिथपासून इथपर्यंत लेणी कोरली, इथून इथपर्यंत कोरली आणि इथून इथपर्यंत कोरली. मग त्यांना तंत्र माहिती नव्हतं का? जॉमेट्रिकली ते खूप टेक्नॉलॉजी वाईज हाय होते. हे कसं कळतं आपल्याला? तुम्ही जर तुमच्या उजव्या बाजूला बघितलं की स्तंभांची रांग आहे, डाव्या बाजूला बघितले तर स्तंभांची रांग आहे. आता हे जे चौकोनी आहेत ना ते सोडून द्या, पण जे अष्टकोनी स्तंभ आहेत, अष्टकोनी स्तंभ दिसतात, खडबडीत आहेत का गुळगुळीत आहेत? 2,500 वर्षापूर्वी ते दगड गुळगुळीत करतात, तुम्हाला आजही येत नाहीत. इथे जर बघितलं तर उबड आहे, वाकड तिकडे झालंय. म्हणजे आपल्याकडे तंत्र असताना सुद्धा आपल्याला दगड गुळगुळीत करता येत नाहीत. तर 2,000 वर्षापूर्वी, 2,2500 वर्षापूर्वी त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्तंभ तयार केलेले आहेत. आता ही माहिती असताना की त्यांना हे याची कल्पना होती की हा दगड मृदू आहे, मऊ आहे, त्याच्यामुळे याच्यात पाणी टिकून नाही राहत, ऑब्झर्व होतं, है ना. ऑब्झर्व होतं, काय म्हणतो आपण त्याला, पाझरतं, पाणी पाझरतं, याची कल्पना होती त्यांना. मग त्याच्यावर बरंचसं काही काम केलेलं आहे, ते आपण टप्प्याटप्प्याने समजूया. इथे मी जसं सांगितलं, इथल्या बाजूच्या लेणीमध्ये ही जी पॅरलल भिंत आहे, ही भिंतीला पाणी झिरपत होतं. मग ते पाण्याचा प्रादुर्भाव इकडे होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, तिकडे नाली काढली, चर खोदलं आणि तो पाणी बाहेर काढून टाकला, त्याचा प्रादुर्भाव इकडे होऊ नये म्हणून. ठीक आहे. आता इथे 2 काळ बघायला मिळतात. कोणते काळ? एक आहे स्थविरवाद, दुसरा आहे नाही माहिती. 2 काळ आहेत इथे. हे ते दोन्ही काळ आपापल्या इथल्या गोष्टी सांगतात की स्थविरवाद म्हणजे हिनियन नाहीये का, हिनियन त्याला स्थविरवाद म्हणतो. स्थविरवाद आणि महासांगिक, ज्याला महायान म्हणतो. ठीक आहे. ह्या दोघांचं रिप्रेझेंटेशन इथं होतं. दोघेही दिसतात इथे, ते आजही दिसतात. कसे? ते दोघांचा वेगळा काळ आहे. दोघांचा वेगळा काळ कसा आहे? स्थविरवादाचा आहे. इथे स्थविरवादाप्रमाणे इथे सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे एका माणसाच्या भोवती हे सगळं फिरतंय. एक माणूस आहे, एकच माणूस आहे, त्याच्या भोवती या सगळ्या गोष्टी घडतात. ते म्हणजे सम्यक संबुद्ध. यांचं जीवनक्रम कुठे त्यांनी कोरून ठेवला? त्यांनी साहित्यातून कोरला, त्यांनी दगडात कोरला, त्यांनी ओव्यांमधून कोरला, चित्रांमधून कोरलं, सगळ्यातून. जेव्हा आपल्याकडे दगड कोरून शिल्प निर्माण करण्याचं तंत्र आपण स्वीकारलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कोणाला आपण कोरलं? तर ते होते नंदन, सम्यक संबुद्ध. ओके. पण मग बुद्धांना मानवीय स्वरूपातून कोरण्याआधी आपण कशातून पूजत होतो बुद्धांना? तर प्रतीकांच्या स्वरूपात प्रतीक होती. प्रतीक कोणती होती? त्याच्यातलं एक प्रमुख प्रतीक म्हणजे स्तूप. आता हे महाराष्ट्रात प्रामुख्याने बघायला मिळतात. आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर स्तूप दगडात कोरलेली बघायला मिळत नाही. ती मातीच्या ढिगाऱ्याची असायची. बुद्धांचं जे शारीरिक धातू जे होते ते शारीरिक धातू पूर्ण
8 भागांमध्ये विभागलेले होते आणि त्याच्यावर स्तूप बनवलेले होते जे विटा मातींचे होते. नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे मौर्य घराण्यातले तिसरे शासक कोण, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्तूपांची निर्मिती झाली. काय केले त्यांनी, सम्यक संबुद्धांचे जे शारीरिक धातू जे 8 भागांमध्ये होते त्याच्यात ते 7 स्तूप त्यांनी काय केले, उघडले आणि त्याच्यावरती असं म्हटलं जातं की सम्राट अशोकांनी किती 84,000 स्तूप निर्माण केले. आता त्याच्यामध्ये कदाचित या लेण्यांची पण गणना असू शकते कारण त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेण्या कोरायला चालू झाली. हा तंत्र जो आहे तो कोणी विकसित केला पहिल्यांदा, नंदन प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक. मग प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी किती लेण्या कोरल्या, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्धगयाच्या जवळ जहानाबादच्या इथे 12 लेणीवरती पहिल्यांदा लेणी कोरली. बुद्धगयाजवळ बिहारमध्ये बुद्धगयाच्या जवळ जहानाबाद मध्ये पहिल्यांदा लेणी कोरली, ती म्हणजे 12 लेणी. त्या 12 लेणीवरती त्यांनी लेणी कोरली आणि ती कोणाला दान दिली, बरोबर, कोणाला, आजीविक पंथाला दान दिली. त्याच्यानंतर श्रमणांना दिली. श्रमण कोण, तर हे श्रमणांना दिली. आजीविका अस्तित्वात आहेत का, आजीविका अस्तित्वात नाही. आता आजीविका आहेत, श्रमण आहेत, हे शब्द मी तुमच्या समोर वापरतो, हे मला कसे कळले, तर आपल्या साहित्यातून ते उपलब्ध आहेत. आपण ते उघडून बघतो का, तर नाही. पाली गाठांचं सुद्धा आपल्याला वर्णन येतात, त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी कळतात, पण ते आपण फक्त म्हणतो पण त्याचा अर्थ कळत नाही. तर आपल्याला पाली टेक्स्ट मधून बऱ्याचशा गोष्टी कळतात. ओके, मग आता दुसरं जवळचं साधन कोणतं आहे आपल्याला, तर सगळ्यात मोठं जर कोणतं साधन असेल तर नन अदर जे आपले उद्धार करते कोण, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर साहित्य तुम्ही उलगडलं तर त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर बाबासाहेबांनी जे लिहिलेला ग्रंथ आहे तो म्हणजे हा ग्रंथ जर उघडलात तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे रेफरन्सेस मिळते. बुद्धांच्या काळात किती पंथ अस्तित्वात होते, तर 62 पंथ अस्तित्वात होते. त्याच्यातला एक चार्वाक आहे. 65 पंथ अस्तित्वात होते ना बुद्धांच्या काळामध्ये, त्याच्यातला एक पंथ आज अस्तित्वात आहे, तो म्हणजे जैन. सॉरी, तर जैन पंथ आजही अस्तित्वात आहे. तो श्रमण परंपरेतून येतो, तो आजही कंटिन्यू आहे. मग हे त्या वेळापासूनच आहेत. कोण, इसवी सनाचं पूर्व 6वं शतक, या 6व्या शतकापासून हे दोघ जण आजही अस्तित्वात आहे. यांना काळ किती उलटला, खूप मोठा काळ गेलेला आहे. आणि यांच्यासाठी म्हणजे जिथे जिथे बुद्धिझम म्हणजे जिथे जिथे श्रमण गेलेत, जिथे जिथं भिक्खू संघ गेलाय, जिथे जिथं भिक्खू संघ गेलाय, जिथे जिथं बुद्धिस्ट सेटलमेंट बघायला मिळते, जिथे जिथं बुद्धा फुटप्रिंट्स बघायला मिळतात, तिथं तिथं जैन फुटप्रिंट्स बघायला मिळतात. आपण कारण ते वेल इस्टॅब्लिश झालेले होते. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बौद्ध धम्माला मान्यता मिळालेली आहे. ते फ्लोरिश होण्याचं कारण काय ते होतं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला होता, त्याच्यामुळे तो आज इथे टिकून आहे, आजही अस्तित्व आहे. नंतरच्या काळामध्ये जे बाकीचे संघ होऊन गेले किंवा जे पंथ होऊन गेले, आता ते पंथ कसे म्हणजे पंथ होते का विचारधारा होत्या, तर ते विचारधारा होत्या, फिलॉसॉफर्स होते. चारवाक, संजय बेलपुत्त हे सगळे फिलॉसॉफर्स होते, तत्वज्ञानी होते. हा काही धर्म नव्हता. बुद्धिझम पण हा धर्म नाहीये, तुम्ही धर्माच्या कक्षेत याला बसू नका. तर बुद्धिझम हा वेगळ्या कॉन्टॅक्ट मधून बघितला जातो आणि आज आपल्याला वेगळ्या कॉन्टॅक्ट मधून सांगितलं जातं. तर तुम्हाला एक चांगला कॉन्टॅक्ट जर बघायचा असेल, चांगला दृष्टिकोन बघायचा असेल, तर तुम्हाला बाबासाहेबांचे ग्रंथ तुम्ही वाचले तर तुम्हाला तो कॉन्टॅक्ट बरोबर दिसून येईल. बाबासाहेबांनी चालत आलेल्या ज्या परंपरा होत्या, म्हणजे परंपरा होत्या, ज्या बुद्धिझमनी चालत आलेल्या होत्या, ज्या बुद्धिझम नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या काय केल्या, बाजूला केल्या. आणि मग आपल्याला काय दिलं त्यांनी, हे बघा एक लक्षात घ्या. आता तो येतोय म्हणजे आपण आता दसरा येतोय. बाबासाहेबांनी जेव्हा धम्म स्वीकारला, ती घटना मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, माझे सिनियर्स आहेत, ज्युनियर्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म कुणाकडून स्वीकारला, बरोबर, ते भारताचे होते का. त्याचं कारण असं होतं की इथला जो भिक्खू संघ होता तो पूर्णपणे भ्रष्ट झालेला होता. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी काय केलं, भारतातल्या भिक्खू संघाकडून स्वीकारलं नाही. बुद्धांना शरण गेले, धम्माला शरण गेले, पण संघाला शरण गेले नाहीत. आणि त्यांनी धम्म स्वीकारला आणि त्यांनी सांगितलं की समोर उपासक आहेत आमचे, त्यांना द्या म्हणून. दिलं का, नाही दिलं. त्यांनी काय केलं, स्वतः पहिलं स्वीकारलं आणि उपस्थित असलेल्या जेवढे पण तिथे त्यांना मानणारा वर्ग होता, त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि सांगितलं की तुम्ही तो धम्म स्वीकारा. कारण की त्याच्यामध्ये बरेचसे भेसळ होत आलेली होती. नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यांमधून
ती भेसळ होत गेलेली होती. म्हणून बाबासाहेबांना याची कल्पना होती, म्हणून त्यांनी त्रिपिटकाच्या नंतरचे बरेचसे साहित्य जे आहेत ज्याच्यामध्ये बुद्धांना अलौकिक तत्वावर मांडलेलं आहे ते या मनाला कळणार नाहीत, म्हणून बाबासाहेबांनी बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला केल्या आणि त्यांनी मग ठरवून बाबासाहेबांनी या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास केलेला होता, या सगळ्या साहित्यांचा अभ्यास केलेला होता आणि मग त्यांनी सरळ सरळ 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा इतर समाजासाठी नाही, त्या जो बौद्ध धम्म जो नव्याने बौद्ध झालेला आहे त्याच्यासाठीच्या होत्या आणि त्या गोष्टी त्यांनी अनुसरायला सांगितलेल्या. पण आपण काय केलं माहितीये का, आपण त्या अनुसरले तर नाहीच नाहीत, फक्त टीका आणि वादविवाद आणि आपल्या समाजामध्ये दुफडी करण्याचं काम केलं. ओके, मी राहतो आगरी कोळी समाजामध्ये. तर आगरी कोळी समाज कुठे जातो सांगा, लेणीवर कुठे जातो? आणि मोठ्या प्रमाणात टीका करतो. तुमच्या आधी मी मार खाईन है ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आमचं घराणं जे आहे परिचित आहे, म्हणजे नवीन वहिनी आहेत, दादा आहेत, त्यांना माहिती आहे. माझे काका 3 टर्म नगरसेवक, काकू आता नगरसेवक आहे. मी ते सगळे सोडून आलोय. मार खाल्लं ना सगळ्यात पहिलं मी मार खाईन, कारण तुम्ही जेवढे टीका करणार तेवढं पहिलं मला फटके बसतील असं आहे. पण मी जो आहे, मला पहिल्यांदा पुरस्कार जो मिळाला तो आगरी कोळी समाजाने दिला आणि तो होता घणसोली रत्न पुरस्कार. तो मला त्यांनी पहिल्यांदा दिला, कारण की मी हे करतोय हे त्यांना माहिती होतं आणि मी सांधण्याचं काम करतोय. मी कोणाला तोडण्याचं काम नाही करतो, मी सांधण्याचं काम करतोय. तर सांधण्या याच्यासाठीच तो प्रश्न होता की बौद्ध कोण कोण आहे, कारण की तो आलेला उपासक अटॅच झाला पाहिजे, कळलं पाहिजे की हे माझं सुद्धा आहे. असं नाही होतं का मी की ते बौद्धांचंच आहे आणि माझं काही नाही. तर ते बौद्ध प्रत्येक माणूस म्हणजे सदाचारी होण्यासाठी प्रयत्न करतो की नाही, है ना, सदाचारी होण्यासाठी प्रयत्न करतो की नाही, की सदाचारी नको है ना, सदाचारी बुद्धांनी तेच आहे ना, सदाचारी व्हा ना. त्याच्यासाठी त्यांनी काही नियमावली दिलेले आहेत, काही विनय दिलेले आहेत, ते पाळले की तुम्ही सदाचारी होता. ओके, या सगळ्या गोष्टी त्या कॉन्टॅक्ट तुम्हाला समजायला लागेल. ठीक आहे, आता या माणसाच्या भोवती सगळ्या काही गोष्टी घडत होत्या, कोणाच्या सम्यक बुद्धांच्या भोवती, आणि त्याच्यातूनच या लेण्यांची निर्मिती झालेली आहे. बुद्धांच्या काळामध्ये जो श्रावक वर्ग होता, बुद्धांच्या काळामध्ये हा जो भिक्खू संघ होता, तो कुठे राहत होता? आता हा वर्षावासाचा काळ चालू आहे आणि या वर्षावासाच्या काळामध्येच भिक्खू संघाला कुठे वास्तव्य करायला सांगितलं? विनयपिटकाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं वर्षावासाच्या काळामध्ये तुम्ही लेण्यांवर राहायचे, आणि मग जो बाकीचा जो उपासक वर्ग होता तो इथे यायचा आणि तो जे इथे उपस्थित असलेला जो संघ होता त्याच्याकडून समजून घ्यायचा, धम्म समजून घ्यायचा, त्यांच्याकडून धम्म देशला समजून घ्यायचा आणि मग त्याच्याप्रमाणे ते प्रॅक्टिस करायचे. तर भिक्खू संघ इथे वर्षावासाच्या काळामध्ये इथे राहत होता. ओके, ते सर्वाइव्ह केलं त्यांनी, अनेक 700 शतक इथे राहिले. मग ते वर्षावास कसे करत असतील जर इथला जो खालचा जो समाज आहे तो जर त्यांना दान म्हणजे धम्मदान देत नसेल, त्यांना जर चारिका करताना त्यांना जर भिक्षा पात्रामध्ये काही देत नसेल तर ते सर्वाइव्ह कसे करू शकतील? सर्वाइव्ह तेव्हाच केलं ना त्यांनी, ते राहू शकले जेव्हा की समोरचे त्यांना देत होते, म्हणूनच राहू शकले ना. पण तो अभाव आहे की त्यांना पण नाही माहिती की हे आपल्या परिसरातले लेणे, म्हणजे खालच्या गावातले लोक, काही लोक माझ्या संपर्कात आहेत. जसे आता पुढच्या आपण जो कार्यक्रम केला तिथले लोक जसे संपर्कात आले तसे खालचे लोकही संपर्कात होते, त्याच्यामुळे ते होऊ शकल्या गोष्टी. पण त्यांनाही अटॅच करायला लागेल. मी बऱ्याच वेळेला सांगितलं की अजंठा जसे ओरडतात की अजंठा फेमस आहे, अजंठा फेमस आहे, तर अजंठाच्या आधीही इथं आधी तो प्रयत्न झाला. अजंठा अजून फ्लोरिश व्हायची होती, अजंठा अजून बनायची होती, पण ते अजंठा बनायच्या आधी ही लेणी बनलेली आहे. अजंठाच्या पेंटिंग्स यायच्या होत्या तेव्हा या पेंटिंग्स झालेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्यासाठी याचा अभ्यास करायला लागेल बारकाईने. तर ही लेणी निर्माण झाली इसवी सन पूर्व 250 मध्ये. आता हे आपल्याला कसं कळतं की इसवी सन पूर्व 250 मध्ये ही लेणीची निर्मिती झाली, याचे पुरावे कसे आपल्याला सापडतात? तर इथे तर कुठे आपल्याला कोणी नोंदवून ठेवलेलं नाही की या काळामध्येच बनलेले, पण आपल्याला स्तूप आहे, स्तूपावरून आपल्याला सहजच लक्षात येते की स्थविरवादाप्रमाणे, स्थविरवाद हा आधीचा आहे, महासांगिक त्यांच्या नंतरचा आहे. स्थविरवादामध्ये एकूण 11 पंथ होते. किती? स्थविरवादामध्ये 11 पंथ होते आणि महासांगिकांमध्ये किती पंथ होते? तर 7 पंथ होते. एकूण किती होते? तर 18 पंथ होते. या 18 पंथांचं निर्वाण आणि सम्यक संबुद्ध हे अंतिम होतं, याच्यामध्ये दुमत नव्हतं. पण त्याच्यामध्ये फ्रॅक्शन कशामुळे पडलेले होते की विकाल भोजन खायचं की नाही खायचं, म्हणजे विकाल भोजन 12 नंतर खाल्लं जात नाही, खायचं की नाही खायचं, या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. एक उदाहरण म्हणून सांगितलं मी, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मतमतांतर होतं. आपण 3 चिवर ठेवायचे की नाही ठेवायचे की 4 ठेवायचे ह्याच्यावरून मतमतांतर होतं, म्हणून पडलेले पंथ होते. त्याच्यामध्ये मोठा खूप तफावत होता असं नाही, पंथ आणि उपपंथ होते, असे टोटल 18 पंथ होते. त्या 18 पंथांनी अंतिम मात्र सम्यक संबुद्धांना मानले. तर मग आपल्याला इथं पुरावे कसे सापडतात की ही लेणी एवढ्या जुनी आहे हे कसं कळतं?
तर तुम्ही ज्या स्तंभांमध्ये उभे आहात, इथे उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, इथे आता रंगांचं काम आहे, इथे रंगांचं काम आहे. पण मधल्या काळामध्ये हे झालं की हे जे दोन स्तंभ आहेत ते सर ज्या स्तंभाला टेकून उभे आहेत त्याच्यात जर वर बघितलं, हा तो बघा, तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर इथे शिलालेख आहे, दिसतंय? हा दिसतंय आता? हा एक शिलालेख आहे. आणि या स्तंभाच्या बरोबर अपोजिटला इथे, इकडे, हा इथे, हे बघा, आहे ना, हा एक आहे. ओके, याच्यावर रंगकाम होतं. हा एक तिथे आहे, हा एक तिथे आहे आणि एक इथे आहे. ओके, दिसतंय? तर हे दोन्ही दानलेख आहेत. हे दानलेख आहेत आणि हे जेव्हा दान दिलं गेलं, दानलेख आहेत, त्याची जी धाटणी आहे लिखाणाची जी धाटणी आहे, हे काय आहे? दान आहे. कोणी दिलंय? ते एका दोन व्यक्ती आहेत, त्यांनी दान दिलेलं, दोघांचं धम्मदान आहे, ते स्तंभाचं दान आहे. याच्यावरून, त्या धाटणीवरून, या लेखावरून कळतं आपल्याला की ते काय. सर वाचून दाखवता? हे धम्मलिंगाचा तो अक्षर आहे, हे तो आहे, त्याला इथं उकार आहे. पती हे ठ आहे, त्याला आकार आहे. पतिथाना म्हणजे पतितान समजलं ना? पतितान म्हणजे काय? प्रतिष्ठान ज्याचं नाव होतं, ज्याचं नाव पैठण. आपले सर आलेत ना, शिवाजी सर, ते पैठण मधून आलेत, आता ते गेले, त्यांचा उल्लेख इथे आहे. हे दोन्हीही दान पैठण मधले आहेत. प्रतिष्ठानचं पैठण झालं. संघ नावाचा मुलगा, त्याचा पुत्राचं दान आहे. तो व्यापारी होता, म्हणजे हा स्तंभ त्याचं दान आहे. आता हा प्रतिष्ठान कुठे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रतिष्ठान म्हणजे पैठण. पैठणचं पतितान त्याला म्हणायचे, पाली प्राकृत मध्ये पतितान असं नाव आहे त्याला पैठण पण म्हणतो. आणि ह्याच्यावर रंगकाम केलेलं आहे. आता अजूनही इतिहास उलगडणं बाकी आहे. भविष्यात आपण नसू तेव्हा कधीतरी याचे जर रंगकामाचे अवशेष गळून पडले तर काय होईल? कुठला तरी नवीन इतिहास हमखास दिसेल. तर जेव्हा पण आपण या काही गोष्टी आहेत, या दोन टप्प्यांमधल्या, जेव्हा स्थविरवाद येतो, तर स्थविरवादामध्ये बुद्धांचं प्रेझेंटेशन आपल्याला प्रतिकात्मक स्वरूपातून येतं. आणि स्थविरवादाच्या मान्यतेप्रमाणे तुम्हाला एक काळ असा येतो की तिथे इन्स्क्रिप्शन्स आहेत जे कोरलेले आहेत. काय आहेत? इन्स्क्राइब्ड आहेत, कोरलेले आहेत. ठीक आहे. नंतरच्या काळामध्ये कोरणं हे बंद झालेलं होतं. ओके, असे आता जनरली जेव्हा कोणी पितळखोऱ्यामध्ये किती शिलालेख आहेत तर दोनच सांगतात. किती? दोन. आपल्याला किती माहिती आहेत? आपल्याला 24 माहिती आहेत. याच्यामध्ये हा जो प्रदक्षिणा पथ आहे, चारिका करतो आपण, या चारिका करून आणि या स्तंभांच्या वरती मिळून 10 रंगांमधले लेख आहेत डोनर्सचे. किती? 10. याच्यामध्ये आत्ताही आहेत 10 डोनर्सचे दान लेख आहेत. त्यांनी चित्रांमधूनच ते दान दिल्याचे पुरावे आहेत. आता पुसट झालेत ते, काही बघण्याचा आपण प्रयत्न करू. कारण की आजपासून ते इसवी सनाचं 320 मध्ये पहिलं दान मिळाल्याचा उल्लेख आहे आपल्याकडे. इसवी सन 320 मध्ये पहिल्यांदा आपल्याला ते मिळतं, चित्रांमध्ये नोंदवलेलं त्याचं दान लेख कळतो. तो या चित्रांमध्ये आहे. आता बऱ्याच जणांनी जाऊन फोटो व्हिडिओ काढून आलेत. आता गोंधळ होईल की अरे आता ते कुठे राहिलं, म्हणून सगळ्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. तर याच्यामध्ये ते चित्रण आहे. हे जसे 2 गळून पडले, आता हे अस्तित्वात आहेत, पण काही शिलालेख नष्ट झाले. आता ही लेणी पहिल्यांदा कोणी शोधली, हा मूळ प्रश्न आहे की लेणी कोणी शोधली. हा, ही लेणी शोधली जॉन विल्सन यांनी 1851 मध्ये. 1851 मध्ये जॉन विल्सन नावाचा माणूस इथे आला. 51 मध्ये, 1851 मध्ये तो इथे आला. 1853 मध्ये त्यांनी त्याचा पूर्ण रिपोर्ट लिहिला. आणि तो स्कॉलर वर्ल्ड म्हणजे जो कोणी त्यावेळेचे जे नॉलेजेबल लोक होते साहित्यातून त्यांनी ते पहिल्यांदा रिपोर्ट लिहिलं. त्याच्यामुळे पहिल्यांदा रायटिंग मध्ये
जेव्हा भिक्खू संघ इथून निघून गेला आणि पूर्णपणे नष्ट झालेल्या अवस्थेत लेणी होती, तर पहिल्यांदा याच्यावर अगदी व्यवस्थित 1853 मध्ये जॉन विल्सन नावाचा जो इंग्रज अधिकारी होता त्यांनी ही लेणी पहिल्यांदा लिखित स्वरूपातून नोंदवली. आता तो जेव्हा आलेला तेव्हा ही लेणी कशी होती? तर हे जे तुम्ही दगडांमध्ये बांधलेले चौकोनी स्तंभ बघता हे पूर्ण नष्ट होऊन खाली पडलेली होती आणि इथं पूर्ण ढिगारा होता, पूर्ण ढिगारा होता, पूर्ण पूर्ण ढिगारा होता. आणि एक माणूस आला आणि त्यांनी इथे वर या स्तंभावरती वर इथे कुठेतरी त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं होतं. इथे की इथे कुठेतरी त्यांनी नाव नोंदवलेलं आहे, दिसतंय? हे तर नवीन नाव आहे कोणतं लिहिलंय, गोरख लिहिलंय. तर तो नाही ते नाही, तो इथे कुठेतरी असं ओबडधोबड कोरलेलं आहे, त्याचा नंतर सांगतो मी, तुम्ही समजून घ्या पहिला. तर 1400 म्हणजे 15व्या शतकामध्ये तो जाधव नावाचा माणूस इथे आला होता आणि तो सहज लिहू शकत होता, इतका ढिगारा होता. त्यांनी तिथे लिहिलं म्हणजे एवढा ढिगारा होता. तेवढ्या वर लिहितोय तो म्हणजे याचा अर्थ तेवढा ढिगारा होता इथे. आणि त्याचे फोटोज मिळालेत आपल्याला. जॉन विल्सन हा फोटोग्राफर पण होता. ही पूर्ण लेणी हिच्यामध्ये प्रवेश करायला जागाच नव्हती, ही प्रवेश करायला आतमध्ये जागाच नव्हती, अशा अवस्थेत ही लेणी भेटलेली होती. म्हणजे तुम्ही विचार करा किती हिची पडझड झाली. मी मगाशी सांगितली लेणी किती उंच आहे, ते चैत्य गवाक्ष वर दाखवली मी बाहेरच्या बाजूला, की लेणी आता तुम्ही जिथं बसलेत ना ह्याच्या 4 पट लेणी वरून कोरत कोरत खाली आलेत. ते सहज नाही आले, 4 पट आहेत त्याचे चैत्य गवाक्ष बाहेर बघू. तर 1853 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लिहिलं. ओके, तर त्यांनी किती लिहिलं, किती लेण्यांच्या बाबत लिहिलं, तर इकडच्या 1 ते 9 पर्यंतच्या लेण्यांच्या नोंदी सापडतात आपल्याला. किती? फक्त 1 ते 9. इथे किती लेण्या आहेत? 13. बाकीच्या का नव्हत्या कळाल्या त्यांना, कारण की जंगल माजलेलं होतं. दुसरी व्यक्ती जी होती त्यांचं खूप मोठं काम आहे, ज्यांचं नाव आहे जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन. ही 2 व्यक्ती इंग्रज अधिकारी होते, जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन. जेम्स बर्जेस प्रचंड पैसे कमवून बसलेला माणूस होता. किती? प्रचंड. निळीच्या व्यापारीमध्ये निळीचा व्यापार करण्यासाठी तो आलेला. प्रचंड पैसे कमवून झालेले होते आणि काय गरज नव्हती. पण या ज्या वास्तू वारसा स्थळं पडलेली होती त्याचं त्यांना क्रेज होता. त्यांनी मोजमाप नेलेले. काय म्हणतो? मोजमाप. या दोघांचं एकत्रित मिळून एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया. 1880 मध्ये हे पहिल्यांदा पुस्तक आलं. कोणतं? द केव्ह टेम्पल ऑफ इंडिया. मी जे काही तुम्हाला बोलतोय यांचा एकत्रित मिलाप करून मी बोलतोय. म्हणजे माझा जो संदर्भ आहे मी सगळे कॅरी कुठून केलेत, ही ज्यांची नावं घेतोय त्यांची. ओके. 1853 नंतर कोणी काम केलं? 1880 मध्ये जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन. त्याच्यानंतर बराच मोठा काळ गेला, जवळपास शतक उलटून गेलं, त्याच्यावर कोणीच काम केलेलं नव्हतं. मग त्याच्यानंतर एका व्यक्तीने काम केलं. पुण्यातले एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं मगो दीक्षित. दीक्षित सरांनी 1940 मध्ये याच्यावर काम केलं. किती? 1940 मध्ये. 1940 मध्ये काम करत असताना त्यांनी बरचसं काम केलं. तेव्हा ही लेणी कोणाच्या अखत्यारीत होती? स्वातंत्र्य तर मिळालेलं नव्हतं. मग हे काम याच्यावर निजामांनी काम केलेलं आहे. आता म्हणतात की आता जो वातावरण येतो तो एवढा गढूळ आहे की विचारू नका. ते नाव पण घेताना म्हणजे थरकाप होते, नाही का? पण निजामांचं मोठं काम होतं. निजामांनी याला दान दिलेले आहेत. निजामांनी काय काम केलं? तर निजामांनी हा ज्या पेंटिंग्स आहेत यांना केमिकल ट्रीटमेंट करून प्रिझर्व करण्याचं काम केलं. कोण? ती व्यक्ती कोण होती? तर ते होते मगो दीक्षित. आणि दुसरे कोण होते? निजामांच्यासाठी काम करून करत होते, तर त्यांचं नाव गुलाम यजदानी. काय नाव आहे त्यांचं? गुलाम यजदानी सर. गुलाम यजदानी सरांचे खंड आहेत. जर तुम्हाला अजेंडाचा अभ्यास करायचा असेल तर गुलाम यजदानी सरांचं मोठं काम आहे, ते वाचा. मी मुंबई मधला आहे, तुम्ही कुठल्या आहात? तर गुलाम यजदानी सरांचं खूप मोठं काम आहे. आणि मी या सगळ्यांना कृतज्ञतेने अगदी मनापासून धन्यवाद देतो की यांनी म्हणजे पितळखोरा तर प्रिझर्व केलीच केली, यांनी अजंठा सुद्धा प्रिझर्व केली. म्हणजे अतिशय नष्ट होण्याच्या आज जी अवस्था आहे ना लेण्याची, अतिशय वाईट आहे. अतिशय म्हणजे अतिशय वाईट. मी खाली गेल्यावर म्हणजे रडणं बाकी, डोळ्यातून अश्रू येणं एवढंच बाकी आहे. एवढंच भारतीय पुरातत्व खात्याने ठेवलेलं आहे. अतिशय वाईट त्यांचं. मी तुम्हाला काही म्हणजे
पुरावे दाखवतो. मी जे काही पाठपुरावा केलेत, हिरेमत सर आहेत, लोकमतचे हिरेमत सर, त्यांनी माझा विषय ऐकून घेतला, मी काय सांगतो हे ऐकून घेतला. इथे सॉरी मगो दीक्षितच्या नंतर ज्यांनी काम केलं, खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, खूप मोठं काम निघालं, ते त्यांचं नाव होतं M.N. देशपांडे, जे सुप्रिटेंडंट होते इथले, आपल्या या इथले पुरातत्व खात्याचे, औरंगाबाद सर्कलचे. त्यांच्या अखत्यारीत ही लेणी येत होती. त्यांनी मोठं काम केलं. त्यांनी काही गोष्टी त्यांना सापडल्या. 2 डझनच्याहून अधिकचा आर्टिफॅक्ट्स त्यांना मिळाले इथे. खूप ते म्हणजे वाईट अवस्थेला होते. मी त्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला मुंबईमधून. माझे लिमिटेशन्स आहेत की मी मुंबईमध्ये राहतो. नाही, त्यांना सूरज जगताप नावाने माहितीये, त्यांनी मला बघितलेलं नाहीये. मी पुरातत्व खात्याला खूप झापलेलं होतं, कारण त्यांनी एक म्हणजे पुरावशेष त्यांनी नष्ट केला, डोळ्यात देखत आजही नष्ट होते. अतिशय वाईट अवस्थेला त्यांनी नेऊन ठेवलेले आहे. इथे काही आर्टिफॅक्ट पडलेले आहेत, इथून काही उचलून नेलेले आहेत. एवढे आर्टिफॅक्ट्स आहेत इथे की मी त्यांना सांगितलं की इथे या जागेवर साईट म्युझियम करा. साईट म्युझियम म्हणजे इथल्या लेण्यांमध्ये सापडलेले जेवढे पण पुरावशेष आहेत, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इथे सापडलेले जे आर्टिफॅक्ट्स आहेत ते कुठे नेलेत माहितीये का? मुंबईला आहेत, दिल्लीला आहेत. आणि ते रिप्रेझेंट काय करतं माहितीये का? भारतीय शिल्पकलेचं रिप्रेझेंटेशन कोण करतं? या पितळखोरा लेण्यांवरची शिल्प करतात. मी सांगितलं ते इथे आणा, इथे पाहिजेलाय, इथे पाहिजेलाय. मी त्यांना म्हटलं की हे नष्ट होतंय, हे करा, नाहीतर मी इथं आंदोलनाला बसतो बोललो. इतकापर्यंत आलेलं. पुरातत्व खात्याने साफ तोंडाला पाणी पुसतात तसं केलं. मला एक थातुरमातुर उत्तर दिलं. मी येऊ शकत नाही, त्यांना माहितीये मुंबईला हा येऊ शकत नाही. त्यांनी थातुरमातुर उत्तरं दिली. हा जो अभ्यास दौरा होता याच्या आधी तारीख एक जाहीर झालेली होती, माहितीये ना तुम्हाला. मग तो सरकून आपण पुढे आणलं का? उगाच म्हणजे फॉरेस्टनी बॅनर लावला की इथे प्रजननाचा काळ आहे, तुम्ही येऊ नका. तर आपण तो रिस्पेक्ट करतो नियमांचं, आणि आपण सांगितलं की पुढे जाऊया. मग मी म्हणजे पुरातत्व खात्यातले माझे काही ओळखीचे सर आहेत, त्यांना फोन केला की सर जरा प्रयत्न करा की इथे मधमाशांची पोळी आहेत. तो मार खाल्लेला मीच आहे, म्हणजे इथे मधमाशांची पोळी होती, माझ्यासोबत 40 लोक होते, आणि ते मधमाशी इथं होती. इथं आता साईनाथ म्हणून सकाळी बोलत होतो. साईनाथनी मला फोन करून सांगितलं की सर मधमाशांची पोळी जरा शांतपणे आपण येऊ, आणि आम्ही करत होतो. पण ते झालं, तो ऍक्सिडेंटली झाला तो वाद. आता इथे नाहीयेत. पण भारतीय पुरातत्व खाता अजिबात रिस्पॉन्ड करत नाही. आता आम्ही आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं घेतलेलं होतं, तेव्हा कुठेतरी गेंडाळ्याच्या कातडीचे असलेले पुरातत्व खातं हलायला लागले. इथे पण बऱ्याचशा म्हणजे गोष्टी आहेत. म्हणजे जसं आपण हा शिलालेख सांगितला, जसं 5 नंबरच्या लेणीच्या उघड्यावर पडलेला एक शिलालेख आहे, तो मी सांगितलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजंठामध्ये पेंटिंग्स आहेत, है ना. आपण अजंठा करतो, पण अजंठाच्याही आधीचे इथे पेंटिंग्स आहेत. म्हणजे 3ऱ्या शतकापासून इथं साधारण 200 इसवी सनाचं 200 चा काळ, म्हणजे नंतर 3रं काळ चालू होतं. इसवी सनाचं 3रं काळ आहे, तर त्या शतकामध्ये इथं पेंटिंग्स आहेत. म्हणजे आपण काय बघतो की अजंठामध्ये बोधिसत्वाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जातक कथा बघतो, बरोबर ना. आपल्याला तिथे बोधिसत्व दिसतं, त्याच्या जीवनाशी दशपारमितेवर आधारित त्या सगळ्या जातक कथा आहेत. पण आपल्याला तिथे बुद्धांचं रिप्रेझेंटेशन खूप कमी दिसतं पेंटिंग मध्ये. पण त्या पेंटिंगचे सगळे रिप्रेझेंटेशन आधी इथे आहेत, आधी इथे दिसतात तुम्हाला, तिथे नाही दिसत. तिथे बुद्धांचं रिप्रेझेंटेशन खूप कमी दिसतं, पण बुद्धांचं स्वतःचं ह्युमन फॉर्म मधलं रिप्रेझेंटेशन इथे दिसतं. तर इथे असे पण काही चित्र आहेत की ते कुठेच नाही बघायला मिळत. मुचिलिंद नाग कुठे ऐकलंय? बुद्धांच्या जीवनचरित्रामध्ये मुचिलिंद नागाचा रिप्रेझेंटेशन होतं. तर त्यांनी नागामध्ये चित्रलेलं आहे. त्याचं एकमेव चित्रण इथे मुचिलिंद नागाचं एकमेव चित्रण आहे. ते नको का प्रिझर्व व्हायला? ते नको का? मी सांगितलं फायबर ग्लास मध्ये तुम्ही प्रिझर्व करून टाका ना. इथे तुम्हाला शिल्पकला किती दिसल्या? शिल्प दिसली का इथं? अजिबात नाही. पण सगळ्यात जास्त शिल्प इथं होती, ती कुठे आहेत? ती नाहीच आहे तिथे. इथे तुम्हाला हे चैत्यगृह, हे चैत्य, हा स्तूप इतका महत्वपूर्ण आहे की इथे कधी काळी अनंत झालेल्या बदनच्यांच्या शारीरिक धातू जतन करून ते याच्यात ठेवलेले होते. ते कुठे ठेवलेले होते कोणालाच नाही माहिती. हे जर मी तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्हालाही कळणार नाही की ते कुठे होते. आता हा कधी काळी स्तूप मोठा होता, आज किती आहे? इतका आहे. त्याचं कारण काय आहे? तर हा कधीही म्हणजे दगडाचा संपूर्ण स्तूप नव्हता. हा दगडात तर होताच होता,
पण हा बांधकामामध्ये पण होता, कारण की इथे कॅव्हिटीज होत्या. कॅव्हिटीज म्हणजे दगडातली कीड. कॅव्हिटी म्हणजे दातात जी कीड लागते ना त्याला कॅव्हिटी म्हणतो ना आपण, तशीच दगडांमधली कॅव्हिटी असते. त्या कॅव्हिटीमुळे इथे हा पूर्ण दगड पूर्ण गोलाकार, म्हणजे जो वरचं अंड आहे, हा जो खालची मेदी आहे किंवा इथे आपल्याला बाकीच्या फीचर्स जे दिसतात त्या दिसत नाही. तर इथे हा जो स्तूप आहे याच्यामध्ये कधी काळी मेन रिलिक्स पण होत्या, म्हणजे शारीरिक धातू कदाचित बुद्धांचे पण असू शकतो, कारण की त्याच्यामध्ये इन्श्राइन केल्याचे तिथे पुरावे सापडतात. मध्ये खाच आहे त्याच्यात ठेवल्याचे पुरावे आणि याच्यावर दगडाचा किंवा दगडवीट मातीचं बांधकाम होतं. हे पूर्ण आपण ज्याला एकसंघ दगड म्हणतो, तो एकसंघ दगड नव्हता, तर याच्यावरती बांधकाम होतं. ठीक आहे. हर्मिका, छत्रावली या सगळ्या कदाचित लाकडाच्या असू शकतील, कारण वर बांधकाम होतं त्याच्यामुळे त्या लाकडाच्याच असतील. लाकडाची हर्मिका, लाकडाची छत्रावली आपण कुठे पाहतो? आपल्याला जर आजच्या स्थितीमध्ये जर तुम्हाला लाकडाची छत्रावली हार्मिक बघायची असेल ते कुठे आहे, तर तुम्हाला कार्ला भाज्या लेणीवरती जायला लागेल. कार्लावरती तुम्हाला छत्रावली बघायला मिळेल, भाज्या लेणीवरती लाकडांचे अवशेष आहेत. आता इथे लाकडांचे अवशेष आहेत का? तर इथे लाकडांचे अवशेष दिसत नाही, पण लाकडाचे अवशेष कसेच समजतात आपल्याला. तर तुम्ही वर जर बघितलं तर होल्स दिसतात है ना. कुठे कुठे दिसतात? ते बरोबर एका लेवलने दिसतात है ना, वर दिसतात. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर इथं पांढरे अवशेष दिसतात. हे काय आहे? तर या पहाडावर पडणारा जो पाऊस आहे तो झिरपून झिरपून खाली यायचं आणि खाली आलेलं पाणी मग काय करायचं, त्या लाकडाला कमकुवत करायचं. आणि इथं बराच काळ भिक्खू संघ न राहिल्या कारणाने, वास्तव्य त्यांचं इथं नसल्या कारणाने, याचं देखब्रेक न झाल्या कारणाने ते गळून पडाले. आता एक काळ असा आहे की स्थविरवादामध्ये आपल्याला कुठेही शिल्पांकन दिसत नाही. स्थविरवाद जेव्हा इथे अस्तित्वात होता तेव्हा बुद्धांचं चित्रण नव्हतं. हे चित्रकाम तुम्ही बघताय तेव्हा हे चित्रकाम नव्हतं. आता जेव्हा चित्र नव्हती तेव्हा साधा सुद्धा चैत्यगृह होतं, ज्याला लाकडाची छत्रावली, स्तूपाच्या वरती हार्मिका आणि छत्रावली होती. आणि वरती काय होतं? वरती त्या बरगड्या असतात, ज्याला आपण ते आर्चेस बोलतो, इंग्लिशमध्ये आर्चेस बोलतो. तर ते तिकडे होतं. हा, हे दगडी आर्चेस जे आहेत ते नंतरच्या काळात, म्हणजे याच्यावरून एक अनुमान काढला जातो की पहिली लेणी कोणती, नंतरची लेणी कोणती, याचा अनुमान काढलं जातं. तर याच्यामध्ये जर दगडी ब्रॅकेट्स आहेत किंवा ती आपण काय म्हणू त्याला, बरगड्या आहेत, तर याच्यावरून एक अनुमान काढला जातो. असं मी नाही म्हणत, माझे सिनियर्स जे आहेत, म्हणजे ज्यांचा अभ्यास आपण फॉलो करतो, त्यांचं नाव आहे डॉक्टर एस नागराजू. पुन्हा सांगतो, डॉक्टर एस नागराजू, द बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया. त्यांचं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे, नोंदून घ्या. काय आहे? बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया. वेस्टर्न इंडिया म्हणजे आपल्याला वेस्टर्न इंडिया म्हणतात. तर इथल्या जे स्थापत्याचा जो काही अभ्यास आहे तो त्याच्यात मांडलेला आहे. त्यांनी देखील पितळ कोराचा अभ्यास मांडलेला आहे. त्यांचा निकष असा आहे की जिथे जिथे लाकडाचा काम आहे ती लेणी इसवी सन पूर्व शतकातली येतात, आणि जिथे तुम्हाला दगडाचं दिसतात तर तिथे ते तुम्हाला इसवी सनाच्या नंतरचा काळ दिसतो. पण इथे आपल्याला लाकडाचं काम दिसतो. आता लाकडाचं काम झालेलं होतं, इथे स्तंभ होते. सुरुवातीच्या काळातल्या लेण्यांमध्ये स्तंभ तुम्हाला नेहमी अष्टकोनी दिसते. सुरुवातीच्या काळातल्या ज्या लेण्या होत्या, ज्या स्थविरवादी मान्यतेच्या होत्या, त्यांची रचना कशी असते? स्तंभांची अष्टकोनी. हे कोणाला रिप्रेझेंट करतं? अष्टकोन कोणाला रिप्रेझेंट करतं? तर अष्टांगिक मार्गाला रिप्रेझेंट करतो. ओके, सिंपल आहे. तुम्ही जर सुरुवातीच्या काळातल्या लेण्या जर पकडल्या तर ही पहिली येते पितळखोरा, भाजा, बेडसे, या लेण्या येतात की ज्यांचे स्तंभ जे आहेत ते अष्टकोनी आहेत. तर हे फक्त स्तंभ वरपासून खालपर्यंत आहेत, वरपासून खालपर्यंत पूर्ण दिसतात. ठीक आहे. नंतरच्या काळामध्ये, आणि हे थोडे इन्व्हर्टेड असतात, म्हणजे थोडे आतल्या साईडनं कलते असतात, कारण की लाकडामध्ये जेव्हा तुम्ही लाकडाला भार देता तेव्हा लाकडांचे स्तंभ असे सरळ होतात, त्याच्यामुळे थोडेसे कलते असतात लाकूड. तर तेच त्यांनी इथं रिप्लिकेट केलेलं होतं, त्याचं दुसरं काही कारण नाही. तर इथे अष्टकोनी स्तंभ दिसतात जे अष्टांगिक मार्गाला समर्पित आहेत. त्याच्यानंतर पुढची स्थापत्य कला जेव्हा विकसित झाली, शिल्पकला विकसित झाली, तर त्याला घट आले खाली. नंतरच्या काळात तुम्ही भाज्या लेणीवर आता याच्यानंतर गेलात तर तुम्हाला घट बघायला मिळेल, आणि वरती काय दिसेल? तर वरती डेकोरेटिव्ह पार्ट दिसतील, ज्याला आपण म्हणतो शीर्षस्तंभ, किंवा त्याला म्हणतो आपण कॅपिटल्स. वर कॅपिटल बघतो. हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर तुम्हाला वेरूळच्या 11 नंबरच्या लेणीमध्ये, जिथे काय होतं? किरणोत्सव होतं, त्या लेणीमध्ये गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. ते विकसित होत गेले.
तर ते हळूहळू विकसित टप्प्याटप्प्याने विकसित गेलेले. तर तुम्हाला अष्टकोनी स्तंभ दिसतात, त्या अष्टकोनी स्तंभांना असलेले कलते जर असले तर समजून जायचं ही लेणी प्राचीन आहे. प्राचीन लेणी कोणतीही ओळखण्याचे ते निकष आहेत. तर नंतर त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल झालं. मग त्याला कॅपिटल आले, खाली काय आलं, बेस आला, किंवा त्याला आपण काय म्हणतो, घट म्हणतो. आता हे सगळं कसं काय चालू होतं, ही शिल्पकला कशी काय चालू होती आपल्याकडे, तिची कारणं कशी काय शोधता येतात, तर आपल्याला त्याच्यासाठी मागच्या काळांमध्ये जावं लागतं. तर आपल्याला लक्षात येतं की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे जे आजोबा होते त्यांचं नाव काय होतं, चंद्रगुप्त मौर्य. तर चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये एक घटनाक्रम घडलेलं होतं. त्याचा घटनाक्रम असा आहे की एक घटना अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे की जग जिंकायला निघालेला सिकंदर म्हणजे अलेक्झांडर, जो सिकंदर होता, अलेक्झांडर होता, तो जग जिंकायला निघालेला होता. आणि तो लढाई करत करत कुठे आला, पाकिस्तानच्या भागातून येत येत कुठे आला, तो आपल्या भारताच्या पंजाब आणि त्या वरच्या भागात तो आला, पाकिस्तानच्या भागातून. आणि तो आला आणि तिथे त्याची लढाई कोणाच्या बरोबर झाली, पुरुच्या बरोबर, पोरसच्या बरोबर. ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे आपल्या भारतीय इतिहासामध्ये. ती थोडीशी एवढीच घटना आपल्याला माहिती आहे. पुढे काय झालं आपल्याला कोणालाच काही माहिती नाही. का नाही माहिती, माझा असा दावा आहे की पुरू हे बौद्ध असतील, कारण त्यांचा इतिहासच लपवलेला आहे. ठीक आहे, ते शरण गेले नाही, अलेक्झांडर आणि यांची भांडणं झाली, लढाई झाली आणि एक घटनाक्रम घडलं. हे इंटरनॅशनल होतं. फर्स्ट टाइम ही घटना घडत होती. काय तर सिकंदरला पुरूंनी हरवलं किंवा पुरूंना त्यांनी सोडून दिलं. हा जर भाग सोडला तर यांच्यामध्ये यांना परत तो भूभाग मिळाला. आणि सिकंदर, माझा असा दावा आहे की ती जी लढाई झाली त्याच्यामध्ये खूप निकारीची लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये लागलेले जे बाण होते, जे आदिवासी लोकांनी मारलेले होते, त्याला झालेल्या जखमा आणि ती चिघळलेली जखम, त्याला लागलेला विष, याच्यामुळे सिकंदर त्याच्या मायभूमीत जाऊन मेला. ही क्रेडिट जाते पूर्ण तिथल्या लोकांना. ओके, त्याच्यानंतर एक घटनाक्रम घडला की जो भूभाग सिकंदरला जमलं नाही जिंकायला, मग त्याचे जे मित्र होते, त्याचे जे सैनिक होते, त्याचे जे जवळचे जे लोक होते, म्हणजे त्यांनी त्याचं जे राज्य होतं ते 4 भागात विभागलं आणि तो निघून गेला आणि मेला तिकडे. ठीक आहे, तर आपल्याकडचा जो भूभाग होता म्हणजे अफगाणिस्तान, तो अफगाणिस्तान तिकडे होता. पण तो भूभाग कोणाला दिला त्यांनी, निकेटर सेल्युकस नावाचा एक व्यक्तीला दिला. तो राज्य त्यांनी कोणाला दिला, निकेटर सेल्युकसला. निकेटर सेल्युकसला दिला आणि तो जाऊन तिकडे मेला. ठीक आहे, निकेटर सेल्युकस याचा मित्र होता आणि तो हायर लेवलला होता. त्यांनी काय केलं की सिकंदरला जमलं नाही हे जिंकायला, तर मी आता जाऊन हा भूभाग जिंकेल, म्हणून त्यांनी काय केलं, जमाव चालू केली. निकेटर सेल्युकस जसा जमाव करत होता तसं नंद घराण्याचा इथं पतन होऊन इथे उदयास कोण आलेलं, चंद्रगुप्त मौर्य सत्तेवर आलेले होते. आता इकडे कोण आहे, निकेटर सेल्युकस, इकडे कोण आहे, चंद्रगुप्त मौर्य. आता ह्यांनी पण आपलं सैन्य तयार केलेलं होतं आणि ह्यांनी पण सैन्य तयार केलेलं होतं. यांच्यात काय झाली, लढाई झाली. आणि पहिल्यांदा निकेटर सेल्युकसने पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात हत्ती बघितली आणि तो भेदरला आणि घाबरला आणि पूर्ण लढाई या हत्तींमुळे तो जिंकू शकला. कोण, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्यांनी आणि निकेटर सेल्युकस मध्ये झालेली लढाई हा खूप टर्निंग पॉइंट होता त्या काळामध्ये. याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे खूप कमी लोकांना माहितीये की निकेटर सेल्युकसची आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे वैवाहिक संबंध होते यांच्यामध्ये. हा इंटरनॅशनल लग्न होतं. निकेटर सेल्युकसची मुलगी होती, तिचं नाव होतं हेलेना. यांच्यामध्ये संधी झाली नाही. पहिलं इंटरनॅशनल लग्न लागलं हेलेनाचं आणि चंद्रगुप्त मौर्यांचं. आणि यांचे वैवाहिक, हा, तर त्यांच्यामध्ये संधी झाली आणि यांचं पहिल्यांदा निकेटर सेल्युकसच्या मुलीचं हेलेनाचं आणि चंद्रगुप्त मौर्यांचं लग्न झालं. हा इंटरनॅशनल लग्न होतं पहिलं. म्हणजे किती वर्षापूर्वी बघा. आणि इथून काय चालू झालं, एक वाट चालू झाली. कोणाची, रोमन्स आणि ग्रीकन आर्टिस्टन्स यायला सुरुवात झाली आपल्याकडे. यांचे संबंध जुळले तर तिकडून आर्टिस्टन्स यायला चालू झाले आणि ते आर्टिस्टन्स आपल्याकडे यायला चालू झाले आणि ते सत्तेवर होते, स्टेबल होते. त्याच्यामुळे निकेटर सेल्युकस आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यात झालेली संधी होती. त्याच्यामध्ये एक असा करार होता की त्यांचा एक राजदूत जो होता तो इथे ठेवायचा होता. कुठे, चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात. त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे मेगस्थनीस. हा मेगस्थनीस चंद्रगुप्त मौर्यांच्या राजदरबारी राहिलेला होता. त्यांनी पूर्ण वर्णन
पूर्ण डिटेल्स, मौर्यांचे पूर्ण शासन प्रणाली ही पूर्ण पुस्तकात उतरवलेली होती. मेगस्थेनिसने पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं इंडिका. या इंडिकातून आपल्याला वर्णन मिळतात की मौर्यांची राज्य प्रणाली कशी होती, ते प्रशासन कसं करत होते, आणि गिझाच्या पिरामिड किंवा सुसा हा जो तिकडचा राजा होता त्याच्या राजमहलापेक्षा भारी या मौर्यांचं राजमहल आहे असं ते नोंद करतो. आणि त्यांच्या स्तंभांवरती, लाकडाच्या स्तंभांवरती पत्रा लावलेला होता, कशाचा, चांदीचा, आणि सोन्याच्या त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं होतं. एवढं अफलातून त्याचं वर्णन आहे. कोणाचं? मेगस्थेनिसचं. आता या मेगस्थेनिसने लिहिलेला काही इंडिका होता तो आज आपल्याकडे उपलब्ध आहे का? तर नाही, तो नष्ट करण्यात आला. का? आता त्याचे कारण वेगळे असतील, ते आपण इतिहास म्हणून शोधायला पाहिजे. मेगस्थेनिसने लिहिलेला जो इंडिका होता तो नष्ट झाला. पण मेगस्थेनिसचा संदर्भ घेऊन अनेक इतिहासकारांनी लिहिलेले जे ग्रंथ होते त्याच्यातून नंतरच्या काळामध्ये ते संदर्भ एकत्रित केले गेले आणि नंतरच्या काळामध्ये लिहिला गेलेला ग्रंथ आहे, संकलित ग्रंथ, त्याचं नाव आहे मेगस्थेनिस इंडिका. ओके, हा ग्रंथ तुम्हाला आजही ऑनलाईन उपलब्ध आहे, तुम्ही मागून त्याचं वाचन करा. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा घटनाक्रम, बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात झालेली होती. हेलेनाच्या माध्यमातून हा एक दालन उघडलं गेलेलं होतं. शिल्पकार यायला चालू झालेले होते. आपण मृदू शिल्पांवरती काम करायला चालू झालेलं होतं. तर आता इथे मौर्यांचं काळ आहे. मौर्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडांवरती शिल्पकला कोरायला चालू झालेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला मौर्यन शिल्पकलेवरती ग्रीकन्स आणि रोमन्स इन्फ्लुएन्सेस बघायला मिळतात. तर ते इंडो ग्रीक नाही, तो त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे. तर ग्रीकन्स आणि रोमन्सचं इन्फ्लुएन्स जसं आपल्याला मौर्यन काळामध्ये बघायला मिळतं, तसंच ग्रीकन आणि रोमन शिल्पकलेचा प्रभाव इथे असलेल्या लेण्यांवर बघायला मिळतं, इथे असलेल्या शिल्पकलेवर बघायला मिळतं. तर आपण बाजूच्या लेण्यांमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा रोमन, ग्रीकन्स यांचे प्रभाव या लेण्यांवरती बघायला मिळतं. त्याचं कारणच असं होतं की दगडांमध्ये लेणी कोरण्याचं तंत्र हे आपल्याला कुठून मिळालं? ग्रीक लोकांकडून मिळालं. आपल्याकडे तोपर्यंत आपल्याकडे लेणी कोरण्याचं तंत्र काय होतं? नव्हतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की मग बौद्ध काळामध्ये, म्हणजे बुद्ध जेव्हा होते मग तेव्हा लेण्या होत्या का? तर तेव्हा लेण्या नव्हत्या. मग लेण्यानंतरच्या काळात उदयास आल्या. मग मी तुम्हाला सांगितलं की पहिली लेणी कोणती कोरली? 12 लेणी. ही कोणी कोरली? तर त्या आर्टिस्टन्स, त्या ग्रीक लोकांनी कोरली. त्याच्यामुळे तिच्यावरती वेगळा प्रभाव आहे आणि आपल्याला ग्रीकन्स आणि रोमन्स इन्फ्लुएन्स या लेणीवर बघायला मिळतं. तर ते आपण तिकडे बाजूच्या लेण्यांवरती गेल्यावर बघू. ठीक आहे. आर्टिस्टन्स आता काय करायला चालू झालेले? बुद्धांचं रिप्रेझेंटेशन करायला लागले. ओके. तर बुद्धांचं रिप्रेझेंटेशन चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या काळात बघायला मिळतं, पण नंतरच्या काळामध्ये बुद्धांना वेगळ्या रिफॉर्म मध्ये करायला गेलेलं.